श्रावण आला की वातावरण बदलतं. आकाशात काळे ढग दाटतात, मातीला पावसाचा सुगंध येतो, देवळांमध्ये घंटानाद ऐकू येतो आणि प्रत्येकाच्या मनात एकच नाव अधिक खोलवर उमटतं, हर हर महादेव. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रावण महिना भगवान शिवांचा इतका प्रिय का मानला जातो? या महिन्यात सोमवारच्या दिवशीच शिवाची पूजा का केली जाते? शिवलिंगावर जल अर्पण करण्यामागे नेमका अर्थ काय आणि यातून आपल्या जीवनासाठी काय मार्गदर्शन आहे? चला तर मग जाणून घेऊयात. श्रावण म्हणजे केवळ व्रतवैकल्यांचा महिना नाही. श्रावण म्हणजे मनाला थांबवण्याचा महिना. श्रावण म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा महिना. श्रावण म्हणजे अहंकार, राग, मत्सर, लोभ आणि अस्वस्थता यांच्यावर संयम ठेवण्याची साधना. आणि म्हणूनच श्रावण समजून घ्यायचा असेल तर फक्त शिवलिंगावर पाणी वाहून चालणार नाही. शिवाचा अर्थ आपल्या जीवनात उतरवावा लागेल. श्रावण हा हिंदू परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. पुराण परंपरेतील श्रावण महात्म्यात भगवान शिव आणि सनत कुमार यांच्या संवादातून या महिन्यातील व्रत, जप, शिवपूजन आणि धार्मिक आचरणाचे महत्त्व वर्णिले आहे. श्रावण हे नाव श्रवण नक्षत्राशी संबंधित असल्याचेही परंपरेत सांगितले जाते. म्हणूनच श्रावण सुरू झाला की अनेक घरांमध्ये वातावरणामध्ये एक वेगळीच सात्विकता जाणवते. पहाटे लवकर उठणे, स्नान करणे, शिवाचे स्मरण करणे, ओम नमः शिवाय चा जप करणे, देवळात जाणे, शिवलिंगावर जल अर्पण करणे, बेलपत्र वाहणे आणि शक्य असेल त्याप्रमाणे उपवास किंवा संयम पाळणे. ही केवळ कर्मकांडाची यादी नाही, ही स्वतःला शिस्त लावण्याची प्रक्रिया आहे. पुराण परंपरेत श्रावणात सत्य बोलणे, इंद्रियांवर संयम ठेवणे, स्नान, ध्यान करणे आणि श्रद्धेने शिवपूजन व ओम नमः शिवाय याचा जप करण्यावर भर दिला आहे. शिवाची उपासनाच का? भगवान शिव म्हणजे केवळ त्रिशूळ धारण केलेली एक देवप्रतिमा नाही. शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे अहंकाराचा त्याग, शिव म्हणजे विनाशातून नव्या निर्मितीकडे जाणारी शक्ती. शिव कैलासावर विराजमान आहेत. सभोवताली वैभव नाही, राजवाडा नाही, सोन्याचं सिंहासन नाही, पण तरीही ते महादेव आहेत. यात आपल्या आधुनिक जीवनासाठी एक अत्यंत मोठा संदेश आहे. आज आपण सुखासाठी किती गोष्टी जमवतो. मोठं घर, चांगली नोकरी, नवीन मोबाईल, गाडी, पैसा, सोशल मीडियावरील मान्यता, सगळं मिळालं तरी मन शांत आहे का? कधीकधी बाहेरचं जीवन खूप सुंदर दिसत असतं, पण आतून मन थकलेलं असतं. आणि तिथेच शिव आपल्याला शिकवतात, शांतता बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, शांतता आपल्या मनाच्या अवस्थेत आहे. म्हणून श्रावण हा बाहेरची सजावट करण्यापेक्षा मनाची स्वच्छता करण्याचा काळ म्हणून पाहिला तर त्याचं महत्त्व अधिक खोलवर समजतं. आता शिव उपासनेतील सर्वात सोपी आणि सर्वमान्य पद्धत म्हणजे शिवलिंगावर जल अर्पण करणे. परंपरेनुसार शिवपूजेमध्ये जल, विविध अभिषेक द्रव्ये, पुष्पे आणि विशेषतः बेलपत्र अर्पण केले जाते. शिवपुराणातील पूजाविधीत बेलपत्राला विशेष स्थान दिलेले असते. पण इथेही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. आपण भगवान शिवांना पाणी अर्पण करून स्वतःला आठवण करून देत असतो की माझ्या मनातील उष्णता शांत होऊ दे. राग वाढला आहे, जल अर्पण करा आणि स्वतःला विचारा, मी ज्या गोष्टीवर रागावलो आहे ती खरंच इतकी मोठी आहे का? मन असं अस्वस्थ आहे, ओम नमः शिवाय. परंपरेनुसार शिवपूजेमध्ये जल, विविध अभिषेक द्रव्ये, पुष्पे आणि विशेषतः बेलपत्र अर्पण केले जाते. शिवपुराणातील पूजाविधीत बेलपत्राला विशेष स्थान दिलेले दिसते. पण इथेही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. आपण भगवान शिवांना पाणी अर्पण करून हे स्वतःला आठवण करून देत आहे की माझ्या मनातील उष्णता शांत होऊ दे. राग वाढला आहे, जल अर्पण करा आणि स्वतःला विचारा, मी ज्या गोष्टीवर रागावलो आहे ती खरंच इतकी मोठी आहे का? मन अस्वस्थ आहे, ओम नमः शिवाय याचा जप करा.
कोणीतरी अपमान केला आहे, उत्तर देण्याआधी काही क्षण शांत बसा. कारण शिवपूजा म्हणजे फक्त देवासमोर उभं राहणं नाही, शिवासारखं शांत होण्याचा प्रयत्न करणं हे आहे. आणि आता येते अत्यंत प्रसिद्ध कथा समुद्रमंथनाची. देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू केले. मंदार पर्वत मंथनासाठी वापरला गेला आणि वासुकी नागाने दोरीचे काम केले. परंतु अमृत मिळण्याआधी समुद्रातून अत्यंत भयंकर विष बाहेर पडले, ज्याला हलाहल किंवा कालकूट असेही म्हणतात. याचा प्रभाव इतका भीषण होता की सर्व जीवसृष्टी संकटात आली. सगळे घाबरले आणि मग देवांनी आश्रय घेतला, तो भगवान शिव यांचा. शिवांनी त्या विषयाकडे पाहिले आणि स्वतःसाठी धोका माहीत होता तरीही त्यांनी ते विष प्राशन केले. श्रीमद भागवतामध्ये भगवान शिवांनी सर्व जीवांच्या कल्याणासाठी ते विष धारण केल्याचे वर्णन आहे. त्यांच्या कंठाचा रंग निळा झाल्यामुळे ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. पण या कथेकडे फक्त कथा म्हणून पाहू नये. या कथेत देखील आजच्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण शिकवण दडली आहे. आपल्या आयुष्यातही रोज काही ना काही विष ही येतच असतं. कोणाचे कटू शब्द, कोणाचा अपमान, नोकरीचा ताण, घरातील मतभेद, अपयश, स्पर्धा, मत्सर, राग आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या मनातून निर्माण होणारे नकारात्मक विचार. प्रश्न असा नाही की विष आपल्या आयुष्यात येणार की नाही, प्रश्न असा आहे ते आल्यावर आपण त्याचं काय करणार. इथे नीलकंठचा अर्थ समोर येतो. शिवांनी विष जगात परत फेकलं नाही, त्यांनी ते स्वतःच्या कंठात थांबवलं. म्हणजेच नकारात्मकता आली तर ती पुढे पसरवू नका. कोणी रागाने बोललं म्हणून आपणही रागाने बोलायचं आहे का? कोणी आपला अपमान केला म्हणून आपण त्यांचाही अपमान करायचा का? कोणीतरी सोशल मीडियावर द्वेष पसरवला म्हणून आपणही तो पुढे पाठवायचा का? तर नाही. शिव आपल्याला शिकवतात, विष पचवण्याचा अर्थ स्वतःला त्रास देणं नाही, विष पुढे न पसरवण्या इतका संयम निर्माण करणं आहे. हीच नीलकंठाची खरी शिकवण आपण आजच्या युगात घेऊ शकतो. आणि इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. शिवांनी विष प्राशन केलं म्हणून मनुष्याने धोकादायक पदार्थाचं सेवन करावे किंवा विषारी गोष्टींची नकल करावी असा या कथेचा अर्थ अजिबातच नाही. ही पुराणकथा त्याग, करुणा आणि लोककल्याणाचा आध्यात्मिक संदेश देते. आता प्रश्न येतो, श्रावणातील सोमवार इतका विशेष का? शैव परंपरेत सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. श्रावण महात्म्यात श्रावणातील सोमवाराच्या व्रताचे स्वतंत्र महत्त्व सांगितले आहे आणि शिवपूजन, जप आणि भक्ती यावर भर दिला आहे. पण प्रत्येक व्यक्तीला कठीण उपवास करणे शक्य असेलच असे नाही. म्हणून श्रद्धा म्हणजे शरीराला त्रास देणं नाही, आपल्या क्षमतेनुसार साधना करणं महत्त्वाचं. कोणी उपवास करेल, कोणी फक्त एक वेळ सात्विक भोजन करेल, कोणी मंदिरात जाईल, कोणी घरी शिवपूजा करेल आणि कोणी फक्त काही मिनिटे शांत बसून ओम नमः शिवाय याचा जप करेल. भावना खरी असेल तर साधना अर्थपूर्ण होते. मग शिवपूजा कशी करावी यासाठी अत्यंत सोपी आणि घरच्या घरी करता येण्यासारखी पद्धत आपण स्वीकारू शकतो. सकाळी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, शिवाचे स्मरण करावे, शिवलिंग असल्यास श्रद्धेने स्वच्छ जल अर्पण करावे, बेलपत्र, पुष्प किंवा आपल्या परंपरेनुसार उपलब्ध पूजा सामग्री अर्पण करावी आणि ओम नमः शिवायचा जप करावा. याचबरोबर शेवटी एक प्रार्थना करावी, हे महादेव, माझ्या सर्व इच्छा या आपल्याच आज्ञेने पूर्ण होत आणि जर काही इच्छा पूर्ण होत नसतील तरी ती आपलीच इच्छा समजून माझे मन हे स्थिर राहो. ही प्रार्थना साधी आहे पण खूप महत्त्वाची आहे. कारण अनेकदा आपली सर्वात मोठी गरज ही इच्छा पूर्ण होणे नसते, तर ती परिस्थिती बदलली नाही तर मन स्थिर राहणे ही असते. आजच्या काळात आपल्याकडे माहिती खूप आहे पण मनःशांती कमी आहे. आपल्याकडे संपर्क खूप आहेत पण मनापासून संवाद कमी आहे.
आपल्याकडे मनोरंजनाची साधने खूप आहेत, पण स्वतःबरोबर शांत बसण्यासाठी वेळ कमी आहे. म्हणून श्रावण आपल्याला एक सुंदर संधी देतो. दररोज काही मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा, ओम नमः शिवाय याचा जप करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या मनात आज कोणतं विष साचलं आहे का? राग, भीती, मत्सर, अहंकार, जुन्या आठवणी, अपूर्ण अपेक्षा. त्या भावना दाबायच्या नाहीत, त्यांच्याकडे शांतपणे पाहायचं आणि हळूहळू त्या शिवचरणी अर्पण करायच्या. कारण खरी शिवोपासना म्हणजे देवाकडून फक्त काही मागणं नाही, स्वतःमध्ये काही बदल घडवणं आहे. श्रावणात बेलपत्र वाहताना अहंकाराचं एक पान सोडूया. शिवलिंगावर जल अर्पण करताना मनातील राग शांत करूया. ओम नमः शिवाय म्हणताना नकारात्मक विचारांना थांबवूयात. सोमवारचा उपवास करताना फक्त अन्नाचा संयम नको, शब्दांचाही संयम ठेवूया. कुणाला दुखावणारे शब्द टाळूया. कुणाची निंदा, अनावश्यक वाद हे टाळूया आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करूया. कारण भगवान शिवांच्या कथेमध्ये लोककल्याणाचा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्रमंथनातील विषाच्या प्रसंगीही शिवांनी इतर जीवांचे रक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचे श्रीमद भागवतात स्पष्ट केले आहे. म्हणून यावर्षी श्रावणात एक वेगळा संकल्प करूया. फक्त देवळात जाऊन येण्याचा नाही, तर स्वतःच्या मनातल्या देवाला जागा करण्याचा. एक कमी राग, एक कमी तक्रार, एक कमी नकारात्मक विचार, एक चांगला शब्द, एक छोटी मदत, एक क्षण अधिक शांतता आणि दररोज काही मिनिटे शिवाचे स्मरण. कदाचित एवढाच श्रावण आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. कारण शिव आपल्याला शिकवतात, जग बदलण्यापूर्वी स्वतःचं मन जिंका. आणि म्हणूनच श्रावण हा फक्त कॅलेंडरवर येणारा एक महिना नाही, तो एक निमंत्रण आहे स्वतःकडे परतण्याचं, भक्ती वाढवण्याचं आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, शिवाला मोठी पूजा नको आहे, शिवाला मोठा दिखावा नको आहे. शिवाला हवं आहे ते निर्मळ मन. हातात बेलपत्र असो वा नसो, पूजेची मोठी तयारी असो वा नसो, मनापासून एकदा म्हणा ओम नमः शिवाय. आणि त्या एका मंत्रासोबत आपल्या मनातील सर्व राग, भीती, अहंकार आणि अस्वस्थता त्यांच्या चरणी वाहून द्या. या श्रावणात आपल्या घरात केवळ दिवा लागू नये, तर आपल्या मनातही शिवतत्वाचा प्रकाश प्रज्वलित होऊ दे. आपल्या कृतींमध्येही निर्मळता येऊ दे आणि आपल्या जीवनात असा बदल घडू दे की लोकांनी आपल्या कपाळावरची भस्म पाहण्यापूर्वी आपल्या वागण्यातला शिव पाहावा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आपतेष्टांसोबत शेअर देखील करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.